जोडी तोर डाक शुने केऊ ना आशे तो बे एकला चालो रे. अर्थात तुमच्या हाकेला कुणीही उत्तर देत नसेल तरी एकटे चालत राहा. गुलामगिरीच्या कचाट्यात ज्यावेळी आपला देश अडकला होता त्यावेळी एका कवीने स्वावलंबनाचा आणि आत्मबलाचा विचार इथल्या लोकांना दिला. हा कवी जितका उन्मुक्त होता तितकाच मानवतेच्या एकतेच्या विचाराने बांधलेला होता. कलेच्या प्रांतात मुक्त विहार करताना माणसाच्या आणि समाजाच्या उत्कर्षासाठी काय आवश्यक आहे याचा चिरंतन विचार त्यांनी आपल्या समोर ठेवला. दोन देशांचं राष्ट्रगीत आपल्या लेखणीतून साकारणाऱ्या या महाकवीने सत्तेला केवळ ललकारलंच नाही तर प्रसंगी सत्तेने दिलेली पदवी सुद्धा नाकारली. अशा या सच्चा राष्ट्रभक्त महाकवीचं नाव म्हणजे रवींद्रनाथ टागोर. बंगालच्या मातीत जन्मलेल्या या नररत्नाने भारतीय साहित्याला खऱ्या अर्थाने सुंदर आणि सुशोभित केलं. मात्र दुर्दैवाने आज याच माणसाच्या मायभूमीत बोकाळला आहे हिंसाचार आणि रक्तपात. पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये भाजप विजयी झाला. मात्र मागची काही वर्ष सत्ता भूषवणाऱ्या धोरणांनी जनादेशाला मूठमाती देत हिंसाचार सुरू केला. जनतेने नकार दिला असला तरी काहींना आपली खुर्ची सोडायची नाहीये. बंगभूमीत परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. संघर्षाच्या याच काळात आठवण येते ती समाजाला दिशा देणाऱ्या महाकवींची आणि त्यांनी लिहिलेल्या साहित्याची. रवींद्रनाथ टागोरांच्या याच विचारांची उजळणी करणार आहोत आज आपण या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत सेजल जाधव. MHA-MTV मध्ये आपलं स्वागत. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळालं. हा विजय केवळ तिथल्या नेतृत्वाचा विजय नसून तिथल्या कार्यकर्त्यांचा आणि स्वयंसेवकांचा विजय आहे अशी भावना अनेकांनी बोलवून दाखवली. मागच्या काही दशकांमध्ये जाणीवपूर्वक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करून त्यांना त्रास देण्याचं काम तिथल्या राजकारण्यांनी केलं होतं. NCRBच्या आकडेवारीनुसार राजकीय कारणांमुळे होणाऱ्या हत्यांच्या बाबतीत पश्चिम बंगाल हे अनेकदा देशातील आघाडीच्या राज्यांपैकी एक राहिलंय. अलीकडच्या काळात संदेशखाली येथील महिलांवरील अत्याचार आणि जमिनी बळकावण्याच्या प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं, ज्यामध्ये स्थानिक तृणमूल नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. नवनिर्वाचित मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या आधीच सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सचिव चंद्रनाथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये कार्यकर्ता रोहित रॉय याला सुद्धा गोळी घालण्यात आली. अशा सगळ्या वातावरणामध्ये पश्चिम बंगाल टागोरांचा वारसा विसरला आहे का असा प्रश्न पडणं साहजिक आहे. मात्र त्याआधी पश्चिम बंगालला लाभलेल्या या कल्पवृक्षाची सावली किती मोठी होती हे जाणून घेऊया. राष्ट्रगीताचे रचनाकार, साहित्याला नवीन वळण देणारे रवींद्रनाथ टागोर आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत. मात्र त्याचबरोबर टागोरांनी शिक्षणाचा, सामाजिक विकासाचा विचार सुद्धा आपल्या लेखणीतून दिला. 1878 ते 1932 या कालावधीमध्ये टागोरांनी 30हून अधिक देश पालथे घातले. संवेदनशीलता, निसर्ग, मानवता हा त्यांच्या लिखाणातील महत्त्वाचा आशय होताच. मात्र त्याचबरोबर त्यांनी आपल्या लेखणीतून व्यक्तीच्या आणि सामाजिक उत्कर्षाचा देखील विचार मांडला. ब्रिटिशांच्या वसाहतवादाला त्यांनी कडाडून विरोध केला. भारतीय राष्ट्रवादाचा विचार जोपासणाऱ्या लोकांच्या ते कायम पाठीशी उभे राहिले. मात्र राष्ट्रवादाला सुद्धा त्यांनी मानवतेच्या वर स्थान दिलं नाही. भारताच्या मुक्तीसाठी ते आग्रही होतेच, मात्र त्याचबरोबर प्रगत राष्ट्रांकडून भारताने काय शिकावं याचा सुद्धा विचार त्यांनी मांडला. पराभूत मानसिकता घेऊन जगण्यापेक्षा शिक्षणाची आणि आत्मनिर्भरतेची कास धरावी असं आवाहन त्यांनी लोकांना केलं. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला बळकटी देण्याचं काम त्यांनी आपल्या काव्यपुष्पांच्या माध्यमातून केलं. एकला चालो रे आणि चित्तो जेथा भयशून्यो ही दोन काव्ये त्याची प्रमुख उदाहरणं आहेत. त्या काळात बंगाल आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचे ऋणानुबंध स्वातंत्र्याच्या संघर्षाने जोडलेले होते. 1904 साली टागोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर कविता केली होती. या कवितेमध्ये त्यांनी महाराजांचा उल्लेख भारताला जोडणारा महापुरुष असा केला होता. शांतिनिकेतनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवणारे टागोर, वसाहतवाद, सांप्रदायिकता यांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिलेले टागोर, अखिल मानवजातीचा विचार आपल्या साहित्यातून सांगणारे टागोर वेळोवेळी आठवावेच लागतात. आज याच टागोरांचा पश्चिम बंगाल धुमसतोय, तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशमधला हिंदू सुद्धा दहशतीच्या छायेत वावरतोय. येणाऱ्या काळात हे चित्र बदलेल अशी आशा व्यक्त करूया. टागोरांची कुठली साहित्यकृती आपल्या पसंतीची आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी MHA-MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.